विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आपण 10वीच्या मॅथ सेकंडमधील म्हणजेच जॉमेट्री या भागातील दुसऱ्या चॅप्टरला आज सुरुवात करतो आहोत, ज्याचं नाव आहे पायथागोरस थेरम. तत्पूर्वी लास्ट चॅप्टर आपण जे फिनिश केलेलं आहे सिमिलॅरिटी, त्याच्याच पुढचा थोडासा भाग आपल्याला बघायचा आहे. फक्त ह्या चॅप्टरमध्ये हा एक पार्ट जो वेगळा केला गेला आहे, तो वेगळा पार्टमध्ये आपण फक्त आणि फक्त राईट अँगल ट्रायंगल संदर्भातला स्टडी करणार आहोत, ज्यात पूर्वज्ञान आपलं सिमिलॅरिटी आहे आणि त्याच्यानंतर जे राईट अँगल ट्रायंगल असतील त्यांच्या सिमिलॅरिटी संदर्भातला जो एकमेकांसोबतचं रिलेशन असेल, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्याशी निगडीत असलेले जे जे कन्सेप्ट तयार होणार आहेत ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण याच्या संदर्भातला एक थेरम बघणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक बेसिकली एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, ते म्हणजे राईट अँगल ट्रायंगल बद्दल. राईट अँगल ट्रायंगल असेल तर एक लक्षात ठेवा, कुठलाही राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा असतो आणि राईट अँगल समोरची जी साईड आहे तिला आपण हायपोटेन्यूज असं म्हणतो. शिवाय महत्त्वाची गोष्ट अशी की हायपोटेन्यूज जी आहे ती त्या ट्रायंगलची सगळ्यात मोठी साईड असते आणि या दोघांची जी बेरीज आहे ती नेहमी हायपोटेन्यूजपेक्षा जास्त असणार आहे. या बेसिक गोष्टी आपल्याला राईट अँगल ट्रायंगल बद्दल माहिती असायला पाहिजेत. तर त्याचा या ठिकाणी आपल्याला जो आहे तो वापर करायचा आहे. तो जो फर्स्ट आपला कन्सेप्ट आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आणि सिमिलॅरिटी यांच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे किंवा त्यांच्या संदर्भात काय नवीन कन्सेप्ट तयार होतो आहे ते आपण पहिल्या थेरममध्ये शिकणार आहोत. काय आहे तो थेरम? एक राईट अँगल ट्रायंगल तुमच्या समोर दिसतोय. इन राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन. अल्टिट्यूडचा काय अर्थ होतोय? अल्टिट्यूड म्हणजे एका व्हर्टेक्स पासून समोरच्या साईडवर टाकलेला जो परपेंडिक्युलर असतो त्याला आपण अल्टिट्यूड म्हणतो. आणि तो अल्टिट्यूड जर आपल्याकडे दिलेला असेल, इट्स ड्रॉन टू द हायपोटेन्यूज, देन टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर. तर त्याच्यामुळे दोन ट्रायंगल्स फॉर्म होणार आहेत. म्हणजेच हा ट्रायंगल आहे, त्यात या अल्टिट्यूड टाकल्यामुळे दोन ट्रायंगल त्या ठिकाणी बनतात. ते दोन ट्रायंगल फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड ईच अदर. तर ते दोन ट्रायंगल जे ते ओरिजिनल ट्रायंगल सोबत आणि हे एकमेकांसोबत जे आहेत ते सिमिलर असणार आहेत. असा हा थेरमचा कन्सेप्ट आहे, थेरमचा मिनिंग आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते सांगताय की राईट अँगल ट्रायंगल अल्टिट्यूडमुळे तयार झालेले दोन ट्रायंगल हे तिघी एकमेकांसोबत जे ते सिमिलर असतील. तर ऑफकोर्स नेहमीच्या स्टेपने आपण फिगर जी आहे ती राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल पासूनच समोरच्या साईडवरती म्हणजेच हायपोटेन्यूजवरती आपण अल्टिट्यूड काढला. या प्रकारची फिगर तयार झाली. हा ट्रायंगल एबीसी मध्ये बी जो आहे तो राईट अँगल आहे आणि बीडी जो आहे तो अल्टिट्यूड आहे जो परपेंडिक्युलर आहे हायपोटेन्यूजवरती टाकलेला. आणि हे एकाच रेषेमध्ये आहेत म्हणजेच कोलिनियर आहेत, ए डॅश डी डॅश सी. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हा जो आपला ट्रायंगल आहे एडीबी, म्हणजे एडीबी हा ट्रायंगल त्याच्यासोबत जो आपला मूळ ट्रायंगल आहे एबीसी, हा ट्रायंगल छोटा आणि हा मोठा सिमिलर असेल. तसंच हा बीडीसी हा ट्रायंगल आणि एबीसी हा एकमेकांसोबत सिमिलर असेल आणि हे दोघीही ट्रायंगल जे आहेत ते एकमेकांसोबत सिमिलर असतील, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्याकरता आपण ज्या टेस्ट शिकलेलो आहोत त्या टेस्टचा या ठिकाणी वापर करायचा आहे. अतिशय सोपा थेरम आहे. शक्यतो हे थेरम विचारले जात नाहीत, अतिशय इझी आहेत. फक्त हा कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे राईट अँगल ट्रायंगलशी निगडीत असलेला. तर तो कन्सेप्ट काय आहे की आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एडीबी आणि एबीसी जर सिमिलर दाखवायचं असेल तर मी काय करणार, इन ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी ह्या दोन ट्रायंगलमध्ये एक गोष्ट दिसते. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार तर हा पण या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा मोठ्या ट्रायंगलचा हा अँगल जो तो राईट अँगल आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, अँगल ए डी बी सिमिलर कॉन्ग्रुअंट ट्रायंगल अँगल, हा इकडचा अँगल जो आहे ए बी सी, म्हणजे हा इकडचा राईट अँगल हा राईट अँगल आहे बिकॉज ऑफ ईच ऑफ 90 डिग्री. हे त्याचं पहिलं रिझन. त्यानंतर ट्रायंगल जो दिसतोय तुम्हाला आता दुसरा अँगल ह्याच ट्रायंगलचे, त्यात हा अँगल जो आहे तो कॉमन अँगल दिसतोय दोघींचा. तो एबीसी मध्ये पण आहे, म्हणजेच अँगल ए बी सी किंवा आपण आधी ए डी बी घेऊयात. ए डी बी मधला डी ए बी हा इकडनं असा घेतला डी ए बी कॉन्ग्रुअंट अँगल, इकडचा हा बी आहे बी ए सी. हे दोघी जे दिसत आहेत ए आणि ए हा त्यांचा कॉमन अँगल आहे
म्हणून याला आपण कॉमन अँगल म्हणू शकतो. आणि हे दोन अँगल जर त्याचे कॉन्ग्रुएंट आले त्या ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स ते होतात. तर याच्यावरून आपण काय बाय टेस्ट म्हणू शकतो. देअरफॉर बाय हा ट्रायंगल कुठला आहे बघा, ADB सिमिलर ट्रायंगल ABC, हे दोघी ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर असतील बिकॉज बाय AA टेस्ट नुसार. त्यानंतर सेम सिमिलर कन्सेप्ट जो आहे तो लागू होतोय. आता हा इकडचा ट्रायंगल घेतला आणि आपण सगळा मोठा ट्रायंगल घेतला. आता हा छोटा ट्रायंगल घ्या इकडचा आणि पूर्ण मोठा ट्रायंगल, म्हणजेच इन ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC यात पण एक्झॅक्टली सेम कन्सेप्ट लागू होतोय आणि सेम टेस्ट लागू होणार आहे. इथे हा इकडचा जो आपण अँगल घेतोय BDC आणि इकडचा जो अँगल आहे संपूर्ण मोठा ABC, इच ऑफ 90 डिग्री. त्यानंतर अँगल, आता जो अँगल दिसतोय हा कॉमन अँगल आहे दोघींमध्ये. त्यात हा DCP कॉन्ग्रुएंट अँगल, इकडचा BCA, हे दोघी कॉमन अँगल आहेत. आणि हे जर दोघी कॉमन अँगल आहेत तर ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. देअरफॉर बाय अगेन हे ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC झाला आणि याला रिझन आहे बाय AA टेस्ट. परत आपण तसंच वापरलं. आता दोघींचं ऑब्झर्वेशन करा. हा पहिला, हा पण दुसऱ्याशी आहे, दुसरा तिसऱ्याशी आहे. म्हणजे याचा काय अर्थ होतोय, आपण ट्रान्झिटिव्हिटी शिकलेलो आहोत. पहिला जर दुसऱ्याशी असेल, दुसरा जर तिसऱ्याशी असेल सिमिलर, तर पहिला तिसऱ्या सोबत सिमिलर असतो. म्हणजेच याचा काय अर्थ झाला, हे दोघी ट्रायंगल जे आहेत ते एकमेकांसोबत सिमिलर असतील. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC, याला रिझन असणार आहे तुमचं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड बाय ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टीचा यूज करून आपण म्हणू शकतो की हे दोघी ट्रायंगल जे आहेत ते सुद्धा सिमिलर. म्हणजे सगळंच प्रूफ झालं. तिही जोड्या ज्या आहेत त्या तुमच्या प्रूफ झालेल्या आहेत. तसाच पुढचा जो थेरम आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, हाही त्याच्यावरतीच बेस आहे. हाही तेवढाच इझी आहे, सहज आपण सांगू शकतो. इतका याच्यात पण कन्सेप्ट तोच आहे की राईट अँगल ट्रायंगल आहे, QS हा त्याच्यावरती एक अल्टिट्यूड टाकलेला आहे, त्याच्यामुळे तयार झालेले दोन ट्रायंगल दिसत आहेत. हा सिमिलर आहे त्याच्यासोबत. हे आपण आता जस्ट शिकलोय. आपल्याला काय करायचं आहे की जॉमेट्रिक मीनचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. जॉमेट्रिक मीन म्हणजे अशी एक बाजू जिचा वर्ग जो आहे तो इतर दोन बाजूंचा गुणाकारा इतका आहे. दोन म्हणजे लेंथ असेल ती, दोन लेंथचा गुणाकार हा एकाचा वर्ग असेल, याचा अर्थ होतो जॉमेट्रिक मीन. तेव्हा B आपण हा ABचा जॉमेट्रिक मीन आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे थोडक्यात आपण जसं शिकलेलो आहोत, A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C असेल तर याचा अर्थ B स्क्वेअर इक्वल टू A इंटू C होतं. म्हणजे हे प्रमाणात असतात. त्यावेळेला आपण याला B ला म्हणतो की हा ACचा जॉमेट्रिक मीन आहे. तोच कन्सेप्ट इथे पण लागू होतोय. तर इथे काय करायचं आपल्याला, QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR दाखवायचा आहे. आणि इथे पण आपण पाहतोय की साईडचा जो रेशो आहे तो प्रोपोर्शन केव्हा असतो, जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात. आणि आता आपण जस्ट पाहिलं पण आहे की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री अँड QS परपेंडिक्युलर ऑन PR, याच्यावर तो परपेंडिक्युलर आहे म्हणून आपण तो थेरम वापरू शकतो इथे. हा थेरम जो आता जस्ट आपण शिकलोय त्यानुसार हे दोघी ट्रायंगल जे आहेत ते एकमेकांसोबत सिमिलर असतील. म्हणजेच कोणता ट्रायंगल, ट्रायंगल PSQ सिमिलर ट्रायंगल. आता मी इकडनं घेतलाय PSQ, तर इकडनं तुम्हाला काय घ्यायला लागणार, हा मध्ये मिडलला घेणार तुम्ही, तर हा इकडचा ट्रायंगल जो आहे तो हा P सोबत येईल. म्हणजेच QSR असं आपल्याला म्हणता येईल. QS किंवा त्याला SQ म्हटलं तरी हरकत नाही. मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर झाले तर काय म्हणता येईल आपल्याला, दोन ट्रायंगल सिमिलर झाले की त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या काय असतात, याला आधी आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरलेला आहे. त्यानुसार दोन ट्रायंगल हे सिमिलर झाले. मी पुन्हा सांगतोय हा क्रम जो आहे तो इम्पॉर्टंट असतो. आपण राईट अँगल ट्रायंगल इथे आहे तर हा S मध्ये आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हा P आणि R हे दोघी कॉन्ग्रुएंट असणार नाहीत. कॉन्ग्रुएंट जे असेल तो Q आणि हे इकडे P असेल आणि इकडचा Q इकडचा आणि हा इकडचा R कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणून ते 1-to-1 करस्पॉन्डन्स मध्ये आले पाहिजे. आता हे दोन असे आले तर आपल्याला जे हवेत ना, आता PS हवा आहे, SR हवा आहे. इकडे PS आहे
तर इकडे एस आर येण्याकरता इकडे एस क्यूची गरज आहे. म्हणून आपण काय करणार बघा, आता यांचा जो रेशो आहे तो कसा येणार, इकडे त्याला लिहूयात आपण. कसा येणार बघा तो, तर पी एस आपल्याला हवा आहे म्हणून पी एस आणि तिकडचा क्यू एस किंवा त्याला आपण एस क्यू म्हणू शकतो. क्यू एस इज इक्वल टू, आणि इकडचा पी एस इकडचा क्यू एस घेतलाय, इकडचा एस आर लागतोय आपल्याला आणि इकडचा क्यू एस लागतोय. म्हणजे इकडे काय येईल मग एस क्यू किंवा क्यू एस, जर इकडचा क्यू एस घेतला तर इकडचा काय येणार एस आर. हे शिकलोय आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्यू एस इंटू क्यू एस स्क्वेअर होईल आणि हा पी एस इंटू हा एस आर होईल. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. अशा प्रकारे आपला हा थेरम डायरेक्टच प्रूफ होतो. अतिशय सोपे थेरम आहेत दोघी. यानंतर आपण अजून पुढचे थेरम शिकणार आहोत, ते पण इझी आहेत. नेक्स्ट पाहूयात पायथागोरस थेरम, जो आपल्याला ज्ञात आहे परंतु त्याचं प्रूफ आपल्याला माहिती नव्हतं. आपण वेगळ्या मार्गाने त्याचं प्रूफ केलेलं होतं, परंतु या ठिकाणी आपण आता सिमिलरिटीचा वापर करून जो पायथागोरस थेरम आहे त्याचं प्रूफ बघणार आहोत. आपल्याला काय स्टेटमेंट दिलंय, इन अ राईट अँगल ट्रायंगल अ स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. हे आपल्याला माहिती आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनिसचा स्क्वेअर जो आहे तो इतर दोन साइडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. हा त्या थेरमचा मिनिंग आहे, हे त्याचं स्टेटमेंट आहे. तर गिवन थिंग काय असणार, आपल्याला सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तो राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यावरून आपण फिगर डायरेक्ट ड्रॉ करू शकतो. इथे फक्त एकच गोष्ट दिलेली की तो राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आपण बी हा अँगल राईट अँगल ट्रायंगल घेऊयात. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा अँगल 90 डिग्रीचा आहे एवढं दिलंय आपल्याला. आणि प्रूव्ह काय करायचं आहे की हायपोटेनिसचा स्क्वेअर म्हणजे एसी स्क्वेअर इज इक्वल टू ह्या ज्या दोन साईड आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम असणार आहे इक्वल टू, म्हणजे हे दोघी इक्वल असतील हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता डायरेक्ट प्रूव्ह होणार नाहीये, कारण नुसतं फक्त ट्रायंगलच्या आधारावरती आपण प्रूव्ह करू शकत नाहीत. परंतु आपल्याकडे जे पूर्वज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करून आपण या ठिकाणी काहीतरी कन्स्ट्रक्शन केलं तर आपल्याला त्याचं प्रूफ मिळू शकतं. ऑफकोर्स ज्या वेळेला असं काही येते ना स्क्वेअरच्या बाबतीमध्ये, साईडचा स्क्वेअर असेल किंवा साईडचा रेशो असेल, तर समजून घ्यायचं की ते सिमिलरिटी वापरावी लागणार आहे. आणि जर सिमिलरिटी वापरायची आहे तर आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शनची गरज आहे. आत्ता जस्ट आपण जो थेरम शिकलोय त्याचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो. मी या समोरच्या साईडवर पॉइंट बी पासून जो आहे तो एक अल्टिट्यूड काढतोय. म्हणजे मी काय करतोय, ड्रॉ बी डी हा परपेंडिक्युलर टाकला, परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस. हायपोटेनियस वरती मी त्या ठिकाणी परपेंडिक्युलर काढतोय आणि तो काढताना या ठिकाणी मी काय म्हणतोय की ए डी आणि सी हे कोलिनियर आहेत, एकाच रेषेवरती आहेत. तर त्याच्यामुळे काय होणार, हा आपला थेरमला जी कंडिशन आहे आता जस्ट आपण जो शिकलोय ती कंडिशन या ठिकाणी डायरेक्ट लागू होणार आहे. त्यामुळे आपण बघा प्रूफकडे वळूयात. तर याच्यावरून आता इथे बघा इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री ही एक कंडिशन आहे. शिवाय अँड बी डी, सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस ए सी, याच्यावर तो परपेंडिक्युलर असेल एवढी आपल्याकडे गिवन कंडिशन आहे. या कंडिशनच्या आधारावरती मी थेरम डायरेक्ट अप्लाय करू शकतो. कुठला थेरम, ट्रायंगल ए डी बी, बघा हा इकडचा ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी, बी डी सी सिमिलर ट्रायंगल ए बी सी. आता जस्ट आपण जो थेरम शिकलो आहे काय नाव आहे त्याचं, बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. या थेरमनुसार आपण म्हणू शकतो की ते तिघी ट्रायंगल जे ते सिमिलर आहेत. आता याच्यापैकी दोन दोनच्या जोड्या करूयात. पहिला हा तिसऱ्या सोबत सिमिलर आहे 9, आणि पहिला हा दुसरा हा तिसऱ्या सोबत म्हणजे ट्रायंगल ए डी बी. आता ह्याच जोड्या का घेतल्या, तर तुम्हाला याचं रिझन जे आहे ते सिंपल आहे, कारण यात आपल्याला स्क्वेअर मिळाला पाहिजे, म्हणजे सारख्या सारख्या साईड मिळायला पाहिजेत. मग आता एडीबी मध्ये आणि एबीसी मध्ये याच्यामध्येच तुम्हाला सारख्या साईड दिसून जातात. मग कोणत्या सारख्या येतात, याचा स्क्वेअर आपल्याकडे येऊ शकतो. आता बघा इथे इकडे ए बी आहे, इकडे पण ए बी दिसतोय. म्हणजे इथे समजा मी ए बी घेतला, ए बी इकडचा येईल ए सी,
इकडचा मी AD घेतला तर इकडचा येईल AB. बघा तुमच्या आलं का लक्षात? जो कॉमन दिसतोय तो कॉमन त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्याशिवाय तो स्क्वेअर होणार नाही. मग इथे क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. याचं रिझन तर सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. दोन ट्रायंगल सिमिलर असतील त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड ह्या प्रोपोर्शनल असतात, हे आपल्याला माहिती आहे. से दिस इज फर्स्ट. ऑल्सो त्याच प्रकारे ट्रायंगल, हा जो दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल BDC, तो सिमिलर आहे ट्रायंगल ABC सोबत. यात पण तेच बघायचं आहे आपल्याला की कॉमन काही दिसतंय का. इथे याच्यामध्ये स्क्वेअर येऊ शकतो असं, तर इथे BC दिसतोय, इथे BC दिसतोय. मग मी काय करणार, BC करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायला लागतात, 1 to 1 करस्पॉन्डन्स. तर BC आणि इकडे काय येईल AC इज इक्वल टू, इकडे काय येणार बघा, इकडे काय येऊ शकतो आपल्याला BC जो तिकडे कॉमन आहे, म्हणजे इकडे BC घ्यायचं, इकडे DC घ्यायचा आहे, DC अपॉन BC. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर BC स्क्वेअर इज इक्वल टू येईल AC इंटू DC. बघा आता इथे याला नाव द्या सेकंड. आता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय दिसतंय, दोघांच्या उजवी साईड जी ती आपली येऊन गेली बघा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर येऊन गेलेली आहे. म्हणजे याचा काय अर्थ होतोय की आपण इथे ऍडिंग करायची आहे. ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला त्यांची उजवी बाजू मिळते. मग आपण काय करणार, AC इंटू AD प्लस AC इंटू DC यांची राईट हँड साईडची बेरीज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर यांची बेरीज केली आपण. आता याला सिम्प्लिफाय करायचं, AC कॉमन निघतोय. जर मी AC कॉमन काढला तर काय येईल, AD प्लस DC फक्त राहील बघा, इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि आता यांचं ऑब्झर्व करा, AD प्लस DC या दोघांची बेरीज जी आहे ती AC येणार आहे. म्हणजे AC मल्टिप्लाय बाय AC इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि हे कशावरून सांगू शकतो मी, कारण A, D आणि C हे कोलिनियर आहेत, एकाच रेषेवरती आहेत. मग AC इंटू AC काय आला, AC स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जे हवं होतं ते मिळालं आहे. हायपोटेनियसचा जो स्क्वेअर आहे म्हणजे AC स्क्वेअर हा इतर दोन साईड म्हणजेच AB आणि BC यांच्या स्क्वेअरच्या सम इतका आहे. हा थेरम आहे पायथागोरस थेरम. नेक्स्ट आपण आता जो पायथागोरस थेरम पाहिला आहे जस्ट, त्या पायथागोरस थेरमचाच कॉन्व्हर्स आपल्याला बघायचा आहे. कॉन्व्हर्सचा अर्थ काय होतोय की जे स्टेटमेंट इकडे इफ देनचं असतं ना, त्याचा देन आणि इफ यांच्या स्टेटमेंटची आदला बदल होते, त्याला आपण कॉन्व्हर्स म्हणतो. आपण पायथागोरस थेरममध्ये काय पाहिलंय की राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्या हायपोटेनिसचा स्क्वेअर जो आहे तो इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो असं आपण पाहिलं आहे. तर याचा कॉन्व्हर्स काय असेल उलटा, तर इथे आपल्याला म्हणावं काय लागणार की एक कुठल्या तरी साईडचा स्क्वेअर जो आहे तो इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका जर असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तोच असणार आहे आपला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आता बघा इथे काय म्हटलंय, इन अ ट्रायंगल, राईट म्हटलेला नाही, इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला दाखवायचं आहे. गिव्हन थिंग काय असेल आपल्याकडे, फक्त एकच आहे की एका साईडचा स्क्वेअर जो आहे तो इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका आहे. म्हणून AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. पुढे आपल्याला प्रूव्ह काय करायचं की ट्रायंगल ABC जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे कुठला तरी एक अँगल आपल्याला 90 डिग्री दाखवायला लागणार आणि तो इथे AC चा स्क्वेअर आपण जर हे दाखवलेला आहे तर आपल्याला AC समोरचा जो आहे अँगल तो ABC आहे. AC समोरचा अँगल ABC हा आपल्याला राईट अँगल दाखवायचा आहे. आता इथे फक्त ट्रायंगलचंच एक फिगर दिसतंय, तर याला काहीतरी कन्स्ट्रक्शनची गरज आहे. मग आपण काय करणार, इथे कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करून उपयोग नाही, तर याला एक्झॅक्टली सेम काही गोष्टी सेम असलेला एक ट्रायंगल आपण काढूयात जो राईट अँगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. फक्त त्याच्यामध्ये त्याच्या ज्या साईड्स आहेत, करस्पॉन्डिंग साईड्स ज्या आहेत, समजा ही एक साईड आहे, ही आणि ही साईड ही इक्वल दाखवूयात आणि ही जी आहे ती इक्वल कन्सिडर करूयात. असं आपण एक कन्स्ट्रक्शन करूयात की आपण एक नवीन ट्रायंगल घेऊयात. ड्रॉ ट्रायंगल ज्याला आपण PQR नाव देऊयात. PQR, ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट, तो असा ड्रॉ करायचा आहे की जेणेकरून AB इज इक्वल टू PQ असेल अँड QR इज इक्वल टू BC इज इक्वल टू QR असेल. या प्रकारचा राईट अँगल ट्रायंगल अँड अँगल
पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री असेल असा आपण एक ट्रायंगल त्या ठिकाणी ड्रॉ केला आहे. आता आपल्या गिवन थिंगच्या आधारावरती आपल्याला काय काय करायचं आहे बघा. पहिली गोष्ट, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री आहे, तर मी पायथागोरस थेरम जो आहे तो डायरेक्ट अप्लाय करू शकतो बाय पायथागोरस थेरम. या थेरमनुसार हायपोटेनिसचा जो स्क्वेअर आहे म्हणजेच पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर मी डायरेक्ट लिहू शकतो. त्यात आपण जे कन्स्ट्रक्शन केलंय त्या कन्स्ट्रक्शन नुसार सिन्स पी क्यू इज इक्वल टू पी क्यू जो आहे तो ए बी आहे अँड क्यू आर जो आहे तो बी सी आहे. आपण केलेल्या कन्स्ट्रक्शन नुसार आपण जे कन्स्ट्रक्शन केलंय त्या कन्स्ट्रक्शनच्या आधारावरती आपण हे स्टेटमेंट लिहिलं आहे. आता इथे बाय म्हणू शकतो आपण बाय कन्स्ट्रक्शन. आता हे इथे रिप्लेस करतो म्हणजे काय येईल बघा, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू ऐवजी ठेवायचं आहे ए बी स्क्वेअर आणि क्यू आर ऐवजी ठेवायचं आहे बी सी स्क्वेअर. से दिस इज फर्स्ट आणि याची व्हॅल्यू आपण फर्स्ट मध्ये टाकली आहे. आता इथे बघा आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. एक पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे आपल्या कामी येणार आहे. आता आपल्याला याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की ह्या दोघी व्हॅल्यू ज्या आहेत त्याच्यामध्ये जे गिवन थिंग आपल्याकडे आहे ही एक जी गोष्ट आपण काढली ती सपोज 6 सेकंड ही काढलेली गोष्ट आणि आपल्याकडे जे ऑलरेडी दिलेलं आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर या दोघी गोष्टींची जर विचार केला हे तर गिवन थिंग आहे गिवन. तर याच्यावरून काय दिसतंय बघा, यांची राईट हँड साइड जी आहे ती इक्वल आहे. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड याच्यावरून एक लक्षात आलं की पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर आहे. म्हणजेच जर स्क्वेअर रूट घेतलं यांचं तर पी आर इक्वल टू तुम्हाला ए सी मिळतो. हा आपल्या कामी येणार आहे. से दिस इज 4. काय केलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट आपण दोघी बाजूला स्क्वेअर रूट घेतलाय. आता दोन ट्रायंगल घेऊयात आपण, दोघी ट्रायंगलांचं ऑब्झर्वेशन करूया. आपल्याला काय करायचं आहे, आपलं ध्येय काय आहे की आपल्याला एबीसी जो आहे तो 90 डिग्री दाखवायचा आहे. तेव्हा हा राईट अँगल ट्रायंगल होईल. म्हणजे हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. पण तत्पूर्वी जर आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकलो तर त्यांचे अँगल पण कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर या दोघी ट्रायंगल मध्ये एक गोष्ट दिसते जी आपण ऑलरेडी पाहिली आहे, ती म्हणजे साइड ए बी कॉन्ग्रुएंट साइड पी क्यू अँड साइड बी सी कॉन्ग्रुएंट साइड क्यू आर. हे आपलं कन्स्ट्रक्शनच आहे. बाय कन्स्ट्रक्शनच आपण तसं केलेलं होतं. आत्ता मात्र आपण साइड ए सी आणि साइड पी आर हे सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवले. फ्रॉम 4 हे सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. आणि आता तिघी साइड जर कॉन्ग्रुएंट आल्या तर बाय एस टेस्ट फॉर कॉन्ग्रुएन्सी. कॉन्ग्रुएन्सीची आपण ही टेस्ट शिकलो आहे जी एस म्हणजेच बाजू 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 बाबा कसोटी तिला म्हणतात मराठीमध्ये. तर एस टेस्ट आपण शिकलो आहे. तर त्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत ते काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. आणि जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स त्यांचे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच काय, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. त्यावरून हा अँगल बी अँगल क्यू हे दोघे अँगल जे आहेत त्याच्यापैकी हा आपला पी क्यू आर जो आहे तो आपण बाय कन्स्ट्रक्शन आपण त्याला 90 डिग्री मानलेलाच होता. म्हणजे हा 90 डिग्री आहेच. त्यावरून अँगल ए बी सी सुद्धा जो आहे तो 90 डिग्री येणार आहे. आणि जर अँगल ए बी सी 90 डिग्री आहे तर देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल आहे असं म्हणायला हरकत, इज अ राईट अँगल ट्रायंगल म्हणायला हरकत नाही. आणि हेच आपल्याला जे आहे ते प्रूव्ह करायचं होतं.
ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कुठल्याही एका साईडचा स्क्वेअर जो आहे तो इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका जर असेल तर समजायचं की तो ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. मित्रांनो, आता एक जस्ट जो आपण थेरम पाहिला आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, त्यावरून एक लक्षात आलं की मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला जर पायथागोरस ट्रिपलेट काढायचं असेल, म्हणजे जर आपल्याकडे 3 नंबर आहेत, 3 नंबर हे पायथागोरस ट्रिपलेट आहेत असं केव्हा म्हटलं जाईल, ज्या वेळेला एका साईडचा स्क्वेअर हा इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका येईल, त्यावेळेला आपण त्याला म्हणणार की ते पायथागोरस ट्रिपलेट आहेत. म्हणजे हे नंबर जे आहेत ते पायथागोरस ट्रिपलेट आहेत. आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1चं जे फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला तेच विचारलेलं आहे. काय बघा, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट्स. आपल्याला पायथागोरस ट्रिपलेट्स चेक करायचे आहेत. 3 नंबरचे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत आणि आपल्याला चेक करायचं आहे की हे नंबर पायथागोरस ट्रिपलेट आहेत की नाही. मी यातले 3 एक्झाम्पल घेतोय, बाकी उर्वरित जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. तर इथे आता मोठ्या साईडचा स्क्वेअर हा इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका आला पाहिजे, हे आपलं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. या तिघींमध्ये कुठला तरी एक नंबर मोठा असेल, त्या मोठ्या नंबरचा स्क्वेअर जो आहे तो इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असेल, तर त्यावेळेला आपण त्या तिघी नंबर नाही जे ते पायथागोरस ट्रिपलेट असं म्हणणार आहोत. तर आता इथे मोठा नंबर 5 आहे, पण आपण काय करूयात, एकेकाचा प्रत्येकाचा स्क्वेअर लिहून घेऊयात. 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर जो आहे तो 25 आणि 4चा जो स्क्वेअर आहे तो आहे 16. ऑब्झर्व केलं आपण व्यवस्थित, आपल्या लक्षात येईल की 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 16 इज इक्वल टू 25 येतोय. आणि हा 25 म्हणजेच 5चा स्क्वेअर आहे, म्हणजेच 5 स्क्वेअर इक्वल टू सुद्धा काय 25. या दोघींवरून एक गोष्ट क्लिअर झाली की 5 स्क्वेअर जो आहे तो 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर एवढा आहे. असं असलं म्हणजेच काय, द लार्जेस्ट the square of largest number is the sum of remaining sum of square of remaining numbers, sum of square of remaining 2 numbers. असं जर झालं तर देअरफॉर याचा अर्थ होतो देअरफॉर 3, 5, 4 आर पायथागोरस ट्रिपलेट्स. ते पायथागोरस ट्रिपलेट्स असणार आहेत. नेक्स्ट पाहूयात तसंच 4 स्क्वेअर 16, 9 स्क्वेअर 81, 12 स्क्वेअर 144. इथेही चेक करा. काय करायचं चेक करताना, हे दोन साईड लहान आहेत, म्हणजे 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर करून बघा. 16 प्लस 81 काय ते 16 प्लस 81 हा 6, 7, 8 आणि हा 9. यात ही व्हॅल्यू मिळाली. आणि 12चा स्क्वेअर मात्र काय 144. हे दोघी इक्वल आहेत का, नाही. म्हणजे 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर डज नॉट इक्वल टू 12 स्क्वेअर. म्हणून आपण म्हणू शकतो द स्क्वेअर ऑफ largest number is not a sum of square of remaining 2 numbers. हे जर सॅटिस्फाय झालं नाही तर त्याचा अर्थ होतोय therefore 4, 9, 12 are not Pythagoras ट्रिपलेट. नेक्स्ट यात पण काय करणार बघा, स्क्वेअर काढा. 11 स्क्वेअर 121, 60 स्क्वेअर 3600 and square of 61 is 3721. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. स्क्वेअर तर आपण काढू शकतो. 61 मल्टिप्लाय 61 करा, तुम्हाला स्क्वेअर मिळून जाईल, किंवा शॉर्टकट टेक्निकने त्याला मी काढलाय ए प्लस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून. तर आता इथे परत तेच चेक करायचं आहे. 61चा स्क्वेअर आणि इतर दोन लहान साईड आहेत, म्हणजेच 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे 121 प्लस 3600 यांची सम करा. ती तुम्हाला काय मिळते बघा, 1, 2, 6, 7 आणि हा 3. म्हणजेच तुम्हाला बरोबर मिळते आहे बघा 61चा स्क्वेअर
61चा स्क्वेअर आहे 3721. हे दोघी इक्वल मिळाले, याचा काय अर्थ झाला, देअरफॉर इतर दोन स्मॉलेस्ट साईडच्या स्क्वेअरची सम जी आहे ती लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअर इतकी आली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, देअरफॉर द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर is the sum of square of remaining two numbers. आणि यावरून आपण म्हणू शकतो therefore 11, 60 आणि 61 are Pythagoras triplet. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे जे आहेत ते दोनच कन्सेप्ट शिकलेलो आहोत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यात आपण जे शिकलेलो आहोत हे संपूर्ण जे काही आहे हे संपूर्ण कन्सेप्ट राईट अँगल ट्रायंगलशी निगडीत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल असणं ही सगळ्यात मेन आणि महत्त्वाची कंडिशन आहे. मग तो राईट अँगल ट्रायंगल असेल, समजा ABC ट्रायंगल आहे, तर आपण बाय युझिंग पायथागोरस थेरम आपण म्हणू शकतो की AC स्क्वेअर म्हणजे कर्णाचा जो वर्ग आहे हायपोटेनिसचा स्क्वेअर हा इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो, हे आपण क्लिअरली म्हणू शकतोय. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि आणखी एक कन्सेप्ट आपण शिकलोय की जर राईट अँगल पासून हायपोटेनियस वरती एक अल्टिट्यूड टाकला असेल तर त्या अल्टिट्यूडला त्याचा स्क्वेअर जो आहे त्याचे जे दोन भाग झालेले आहेत त्यांच्या प्रॉडक्ट इतका असतो. आणि यालाच आपण जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी असं म्हणतो किंवा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन असं म्हणणार आहोत. मग हे दोन कन्सेप्ट महत्त्वाचे आपण शिकलेलो आहोत. आणि जर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत तर या 2.1 मधलं पहिलं आणि दुसरं दोघी जर तुम्ही दुसरं आणि तिसरं जे एक्झाम्पल बोर्डवरती लिहिलं आहे दोघींमध्ये फिगर जे आहेत त्या कंडिशन पूर्ण करतायत. म्हणजे या ठिकाणी टोटल 3 गोष्टी आहेत, त्याच्यापैकी 2 दिल्या असतील, एक अननोन असेल, तर आपण अशा वेळेला जे आहेत ते जॉमेट्रिक मीन वापरणार आहोत. आणि कंडिशन सगळ्याच त्या ठिकाणी असल्या कारणामुळे आपण डायरेक्टली जॉमेट्रिक मीन आणि जर आवश्यकता असेल तर पायथागोरस थेरम वापरू शकतो. आणि यावर आधारितच आपण प्रॅक्टिस सेट 2.0 जो तो पाहतोय. तर त्यातलं क्वेश्चन नंबर 2 बघूयात. काय या प्रकारची फिगर दिलेली आहे. हा राईट अँगल ट्रायंगल इथे दिलेला आहे 90 डिग्रीचा आहे आणि NQ परपेंडिक्युलर आहे MP ला आणि MQ इक्वल टू 9 दिलाय, म्हणजे हा 9 दिलाय आणि QP इज इक्वल टू 4 दिलाय आणि तुम्हाला NQ फाइंड करायचा आहे. बघा दिसतंय क्लिअरली हा कन्सेप्ट त्या ठिकाणी फॉलो होतोय. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो इन ट्रायंगल MNP अँगल N is equal to 90 degree, so it is right angle triangle, and segment NQ perpendicular to segment MP, therefore NQ is a altitude. हे तुम्हाला कळावं म्हणून एवढं लिहून देतोय कारण हा आपला क्रायटेरिया आहे, ही कंडिशन आहे. ह्या कंडिशन नंतर आपण म्हणू शकतो बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. काय आहे ही प्रॉपर्टी? ही प्रॉपर्टी अशी आहे NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. तर इथे NQ स्क्वेअर हा आपल्याला म्हणजे NQ काढायचा आहे. आधी MQ ची व्हॅल्यू पुट करून देऊयात. MQ आणि QP हा 4 आहे, हा 36 होईल. हा NQ स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट काढायला लागणार तेव्हा आपल्याला मिळणार आहे 6. याचं स्क्वेअर रूट निघतं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. त्यामुळे तुम्हाला NQ जो आहे तो डायरेक्टली 6 मिळतोय. सेम कन्सेप्ट इथेही लागू होतोय 3 मध्ये. फक्त इथे काय फरक आहे दोघींमध्ये? इथे तुम्हाला ट्रायंगल कसाही दिला तो कुठल्याही साईड खाली असू द्यात कुठलीही वरती असू द्यात, आपला कन्सेप्ट क्लिअर असावा की त्या ठिकाणी तो राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे आणि राईट अँगल पासूनच अल्टिट्यूड काढला गेलेला पाहिजे. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल पासून अल्टिट्यूड काढला गेलाय. त्यात ह्या 2 साईड दिल्या आहेत आणि ही साईड विचारलेली आहे. आपल्याला QR विचारलाय, म्हणजेच ह्या दोघांची जर आपण सम केली तर आपल्याला पूर्ण QR देतो मिळून जाणार आहे. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये फक्त या ठिकाणी काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो, बाकी कन्सेप्ट आपला सेमच आपण वापरणार आहोत. तर नेहमीप्रमाणे इन ट्रायंगल हा ट्रायंगल PQR यामध्ये P जो आहे तो 90 डिग्री आहे. त्यानंतर PM जो आहे तो परपेंडिक्युलर आहे सेगमेंट QR ला. आणि जर हे असं असलं तर याचा अर्थ असा होतो की PM जो आहे इज अ अल्टिट्यूड
PM अल्टिट्यूड आहे म्हणजे तो आपला क्रायटेरिया पूर्ण करतो. सो बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन, जॉमेट्रिक मीनच्या प्रॉपर्टीनुसार काय होणार बघा, इथे डायरेक्ट म्हणता येईल PM स्क्वेअर, हा PM स्क्वेअर इज इक्वल टू QM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. सॉरी, स्क्वेअर नाहीये, ही पायथागोरस नाही वापरते आपण जॉमेट्रिक मीन वापरतोय. सो दिस इज PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. या प्रकारे आपण लिहू शकतो. तर इथे आता आपल्याकडे जे व्हॅल्यूज आहेत, PM हा 10 आहे, 10 स्क्वेअर, QM आपल्याकडे 8 आहे, MR जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, कारण MR काढल्यानंतरच आपण QR काढू शकतोय. हा 10चा स्क्वेअर 100, हा डिवाइड बाय 8 इकडे आला, हा MR. तुम्हाला MR मिळाला. इथून जर याला डिवाइड केलं तर 4चा त्याला भाग जातोय. 4ने डिवाइड केलं तर काय होणार बघा, 4 2 8 उरले 25. हां, इथे 25 4 5 20 आणि इथे उरला तुमचा 2. म्हणजेच तुम्हाला MR इज इक्वल टू मिळतोय 25/2. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे कोलिनियर आहेत, Q-M-R. याच्यावरून आपण म्हणू शकतो की QR इज इक्वल टू इकडे लिहूयात, QR इज इक्वल टू QM प्लस MR. QM काय आपल्याकडे 8, MR आपण फाइंड केला 25/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 8 2 16 प्लस 25 डिवाइड बाय 2. हे काय येणार तुम्हाला बघा, 5 प्लस 6 हा 11, 1 3 4 41/2 QR. याला पॉईंटमध्ये काढला तरी चालेल किंवा असा ठेवला तरी चालेल. हा तुमचा पॉईंटमध्ये काय येणार 20.5. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 4 आणि 5 हे सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला काही लास्ट इयरला जे आपण काही कन्सेप्ट शिकलेलो आहोत ते माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण आपण आता जस्ट ते पाहिलेले नाही आहेत, परंतु लास्ट इयरला तुम्हाला ते कन्सेप्ट होते, ते राईट अँगल ट्रायंगलशी निगडीतच होते. तर ते 2 कन्सेप्ट होते. एक, जर समजा ट्रायंगल हा राईट अँगल असेल, वन अँगल जो आहे तो 60 डिग्री, एक दुसरा जो आहे तो 30 डिग्री, हा एक 90 डिग्री असेल, तर हा एक कन्सेप्ट होता. आणि आणखी एक कन्सेप्ट असा होता की जर 2 ट्रायंगल म्हणजेच एक ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल आणि हे उर्वरित दोघी अँगल जे आहेत ते जर 45 डिग्रीचे असतील, तर अशा वेळेला 2 प्रॉपर्टीज थेरम आपण पाहिलेले आहेत. यांचा या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागणार आहे या दोघी 4 आणि 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये. मग याच्यात काय आहे तो कन्सेप्ट, तर साईड ऑपोजिट टू, म्हणजे आता हे बघा, हे मी 30 ना, 30च्या ऑपोजिट ही दिसते PQ, म्हणजे ही काय झाली, साईड ऑपोजिट टू 30 डिग्री जी आहे ती 1/2 इंटू हायपोटेनियस असते. म्हणजे इथे हायपोटेनियस आपला काय आहे, PR. हा कन्सेप्ट आहे साईड ऑपोजिट टू 30 डिग्री, हा इथे वापरला गेला आहे. आणि साईड ऑपोजिट टू 60 डिग्री म्हणजे ही साईड जी असेल, म्हणजे QR इज इक्वल टू ती असणार आहे √3/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस इथे आहे PR, म्हणजे साईड ऑपोजिट टू 60 डिग्री. हे कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जर तो ट्रायंगल 30, 60, 90 डिग्रीचा असेल, म्हणजे तिघी अँगल जे आहेत त्या अशा प्रकारचे असेल त्यावेळेला. आणि दुसरा कन्सेप्ट आहे, याला आपण काय म्हणणार आहोत, याला आपण म्हणणार आहोत 30, 60, 90 डिग्री थेरम. हा थेरम या ठिकाणी आपल्याला यूज होऊ शकतो. आणि आणखी एक थेरम शिकलो आपण त्यातच, की जर 2 अँगल जे आहेत ते 45 ना, हा एक 90 डिग्रीचा असेल, म्हणजे याचा अर्थ हा आयसोस्केल्स ट्रायंगल बनला आहे. कारण अपोजिट साईड जे असतात, कॉन्ग्रुएंट अँगलच्या अपोजिट साईड ह्या कॉन्ग्रुएंट असतात, किंवा कॉन्ग्रुएंट साईडच्या अपोजिट साईड ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात. त्याला आपण आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम असं म्हणतो. त्यानुसार हे 45, 90 डिग्री असेल, तर अशा वेळेला ही जी 45 समोरची साईड आहे, या दोघी साईड इक्वल आहेत. AB इज इक्वल टू BC आणि हे असतात 1/√2 इंटू हायपोटेनियस AC. हा जो थेरम आहे याला म्हणतात साईड ऑपोजिट टू 45 डिग्री. या प्रकारे या थेरमचं नाव आहे 45, 90 डिग्री थेरम. या ठिकाणी हे दोघी थेरम आपल्याला यूज होणार आहेत, यांचा वापर करून आपण जे आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. तर हे लास्ट इयरचं पूर्वज्ञान जे आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्यासाठी हे रिपीट केलं आहे. आता या दोघी क्वेश्चन्समध्ये त्याचा वापर कसा होतोय बघूयात.
काय म्हटलंय बघा, सी फिगर फाइंड द आरपी. आरपी काढायचा आहे, हा हायपोटेनियस पीएस युझिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल पीएसआर. इन्फॉर्मेशन काय की हा 90 डिग्री आहे, हा 30 डिग्री आहे. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम जी ती 180 डिग्री येते, म्हणून हा अँगल पण आपल्याला मिळून जाणार आहे. म्हणजेच इन ट्रायंगल पी क्यू आर, पी आर एस सॉरी पी एस आर दिलेला आहे आपल्याला, पी एस आर. इन ट्रायंगल पी एस आर ह्या ट्रायंगलमध्ये एक गोष्ट दिसते, अँगल पी इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. देअर फॉर द रिमेनिंग अँगल कोणता आहे रिमेनिंग, आर हा 60 डिग्री येईल. हां, याचं रिझन आपल्याला माहिती आहे, सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तिघींची सम 80 डिग्री येते, म्हणून तिसरा अँगल जो आहे तो 60 डिग्री येणार आहे. एकदा का हे क्रायटेरिया पूर्ण केला तर आपण म्हणू शकतो बाय थेरम ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री या थेरमनुसार म्हणता येईल देअरफॉर साईड ऑपोजिट टू 30 डिग्री. आपल्याला काय काढायला लावलं आहे बघा, त्यांनी आपल्याला आर पी म्हणजे हायपोटेनियस काढायला लावलं आहे आणि पी एस पण काढायला लावला आहे. म्हणजे आपल्याला दोघी वापरायचे आहेत. म्हणजे साईड ऑपोजिट टू 30 डिग्री काय येणार, पी एस आर इज इक्वल टू 1/2 इंटू पी आर. बघा 30 समोरची साईड एस आर आहे, 1/2 इंटू पी आर हायपोटेनियस. या ठिकाणी राईट अँगलच्या समोरची साईड जी ती हायपोटेनियस असते, इक्वल टू 1/2 व्हॅल्यूज ठेवा इंटू पी आर आपल्याकडे नाही आहे, एस आर आपल्याकडे आहे. एस आर दिला आहे 6, हा पी आर. सो पी आर इज इक्वल टू, हा इकडे आणला मल्टिप्लाय झाला तर 6 2 12, तुम्हाला पी आर मिळून गेला. यात काय वापरलं आपण, साईड ऑपोजिट टू 30 डिग्री. सेम वे साईड ऑपोजिट टू 60 डिग्री, हा 60 डिग्रीचा अँगल तयार झाला आहे. आता त्याच्या ऑपोजिट साईड ही आहे एस पी. म्हणजेच काय येणार, एस पी इज इक्वल टू 1√3/2 इंटू हायपोटेनियस आहे आपला पी आर. पी आरची व्हॅल्यू ठेवून द्या. आपण पी आर काढला आता हायपोटेनियस 12, 2ने डिव्हाइड केलं तर तुम्हाला फायनली एस पी काय मिळतोय बघा, एस पी इज इक्वल टू 2 6 12 म्हणजे 6√3 हा तुम्हाला एस पी मिळतो आहे. इथे आपण काय वापरलं, साईड ऑपोजिट टू 60 डिग्री या थेरमनुसार आपल्याला दोघी लेंथ जे आहेत त्या मिळत आहेत. 5 नंबरची जी आहे ती ॲक्टिव्हिटी आहे. यात फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तुम्हाला फिगर दिलेली आहे, फिगरमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे एवढं दिलेलं आहे फिगरमध्ये, आणि त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला ए बी इक्वल टू बी सी हा डायरेक्ट गिवन दिलेला आहे, त्यामुळे त्याच्या अपोजिट साईड जे आहेत ते इक्वल असतील, ते इक्वल आहेत म्हणून काय होईल, त्या ॲटोमॅटिक 45 होतील. का, कारण एक अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे, म्हणजे तो 45 ॲटोमॅटिक होतील. ते आपला तो थेरमच आहे, त्यांनी तसं दिलं नाही आहे पण आपण डायरेक्ट लिहून घेतलं आहे. असं त्यांनी आपला कन्सेप्ट या ठिकाणी तो लागू होतोय, म्हणून ते आपण म्हणू शकतो की तो 45 डिग्री आहे. पुढे ह्या दोन साईड इक्वल, जसं आपण म्हटलं आता साईड अपोजिट टू 45 डिग्री, यानुसार ए बी इक्वल टू बी सी इज इक्वल टू, इथे काय येणार 1/√2. आता इथे बघा 1/√2 कशावरून येतोय, कारण आपण जो थेरम आता जस्ट शिकलोय त्या थेरमनुसार इथे तुम्हाला डायरेक्टली 1/√2 येईल. हा 1/√2 असेल, इथे देखील 1/√2 असेल, इथे √2 कॅन्सल झाला तर तुम्हाला फायनली 2 मिळतोय. इझी होतं. क्वेश्चन नंबर 6, यात फिगर दिलेली नाही, डायरेक्ट म्हटलंय फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. इथे फिगर दिली नाही परंतु तो स्क्वेअर आहे हे माहिती आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतोय की या ठिकाणी या टाईपचा तो स्क्वेअर असणार आणि स्क्वेअरचा प्रत्येक अँगल हा राईट अँगल ट्रायंगल असतोच, शिवाय त्याची प्रत्येक साईड जी ती इक्वल असते, हा असा स्क्वेअर असतो. पुढे म्हटलंय हुज डायगोनल इज, डायगोनल दिलाय आपल्याला, समजा हा ABCD असा स्क्वेअर आहे आणि डायगोनल दिलाय, समजा हा डायगोनल आहे तुमचा 10 सेंटीमीटर असा दिलेला आहे, आणि आपल्याला साईड काढायची आहेत आणि साईड दिलेली नसल्यामुळे ती साईड आपण समजा एक्स मानली तर ती प्रत्येक वेळेला प्रत्येक साईड जी आहे ती एक्सच असणार आहे. आता हे जे काही आपण मानलंय ते लिहून घेऊयात. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD
be a square with AB equal to BC equal to CD equal to AD is equal to x सेंटीमीटर आपण मानून घेऊयात. आता पुढे आपल्याला काढायचं आहे साइड्स. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार तर एक राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी बनतोय. जर हा स्क्वेअर आहे तर इन ट्रायंगल BCD अँगल C इक्वल टू 90 डिग्री बिकॉज इट इज स्क्वेअर. जर तो स्क्वेअर आहे तर त्याचा एक अँगल 90 डिग्रीचा असणार आणि म्हणून जर तो 90 डिग्री आहे म्हणून आपण बाय पायथागोरस थेरम वापरू शकतो. पायथागोरस थेरम नुसार काय होणार, आता या ठिकाणी हा हायपोटेनियस झाला म्हणजेच BD स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. ठेवा व्हॅल्यूज. BD आपल्याकडे हा 10 स्क्वेअर होईल, BC हा एक्सच आहे, हा देखील एक्स आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हा 10चा स्क्वेअर 100 झाला, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर झाला. सो हा 2 इकडे आल्यानंतर डिवाइड होईल, 100/2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर होईल. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू येईल 50. 2 ने डिवाइड केल्यानंतर याचं स्क्वेअर रूट काढावं लागणार आपल्याला, पण तत्पूर्वी हा 25 मल्टिप्लाय बाय 2 आहे 50 म्हणजे, कारण एक फॅक्टर असा पाहिजे त्याच्यामध्ये की जेणेकरून त्याचं स्क्वेअर रूट निघू शकतं. आणि मग आपण काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. तर इथे येईल एक्स इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट 5√2 येईल. इथे प्लस मायनस साइन आपण काय घेत नाही कारण लेंथ नेवर निगेटिव्ह, त्याच्यामुळे आपण इथे फक्त प्लस साइनची व्हॅल्यू तीच घेतो स्क्वेअर रूट काढल्यानंतर. आता एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच तुम्हाला काय मिळाला, साईड मिळाला. देअरफॉर तुम्हाला AB इज इक्वल टू मिळाला आहे 5√2 म्हणजेच साईड मिळाला आहे. साईड देअरफॉर द साईड ऑफ स्क्वेअर इज 5√2 सेंटीमीटर. हे पहिल्याचा आन्सर झाला आहे. पुढे काढायला लावला आहे पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आपल्याला माहिती पाहिजे. पेरिमीटर कुठल्याही फिगरचा असेल तर त्याचा अर्थ असा होतो सगळ्या बाजूंची बेरीज. जेवढ्या पण साईड्स दिलेल्या असतात ना त्या सगळ्या साईडची सम म्हणजेच पेरिमीटर असो, ती कुठलीही फिगर असो. तर मग याच्यात पेरिमीटर काढायचा आहे स्क्वेअरचा, तर ह्या 4 साईड्स आहेत म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय साईड किंवा 4 वेळा त्या साईडची सम करायची. मिनिंग सेम आहे. साईड आपण काढली आहे 5√2. 5 4 जार 20√2 सेंटीमीटर जे आहे ते आपल्याला मिळणार आहे पेरिमीटर ऑफ दॅट स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. या प्रकारची फिगर दिलेली आहे. DF 90 डिग्री दिलाय म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. FG ED वरती परपेंडिक्युलर आहे. FG परपेंडिक्युलर ED म्हणजे हा अल्टिट्यूड आहे. इफ GD इज इक्वल टू 8, FG इज इक्वल टू 12. तुम्हाला ह्या व्हॅल्यूज पण दिल्या आहेत आणि EG फाइंड करायचा आहे. EG म्हणजे ही लेंथ फाइंड करायची आहे. त्यानंतर FD हा पण फाइंड करायचा आहे आणि EF हा पण फाइंड करायचा आहे. अतिशय इझी आहे. समोर पाहिल्यानंतर समजेल की आपल्याला काय वापरायचं आहे. ऑफकोर्स या ठिकाणी आपल्याला जॉमेट्रिक मीन थेरम वापरायचा आहे कारण हा अल्टिट्यूड त्याच्यावरती दिसतोय म्हणजे क्लिअर होतं. त्याच्यामुळे एक स्टेप बाय स्टेप सुरुवातीला EG काढायचा आहे म्हणजे आपण हा या 3 साईड आपल्याकडे आहेत त्याच्यावरून आपण हा EG जो आहे तो फाइंड करू शकतो. कसा फाइंड करणार बघा. आता इथे पहिले तर सर्वातची गोष्ट इन ट्रायंगल, एक गोष्ट लिहून घेऊयात. इन ट्रायंगल EGDFE हा 90 डिग्री दिला आहे म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. अँड काय FG परपेंडिक्युलर ऑन ED म्हणजे तो हायपोटेनियस वरती परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीनच्या प्रॉपर्टीनुसार आपण म्हणू शकतो डायरेक्टली GF स्क्वेअर इज इक्वल टू DE, त्याला EG दिलाय त्याने, EG म्हणूयात. EG मल्टिप्लाय बाय GD हे आपण जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी किंवा थिअरममध्ये पाहिला आहे. या साईडचा जो अल्टिट्यूडचा स्क्वेअर आहे तो या दोघींच्या प्रॉडक्ट इतका असतो. त्यानुसार इथे आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत ज्या आहेत त्या ठेवून द्या. आपल्याला GF दिलाय त्यांनी तो 12चा स्क्वेअर होईल इक्वल टू EG आहे आपल्याकडे. EG आहे का आपल्याकडे बघा. नाही, EG विचारलेला आहे आणि GD आहे आपल्याकडे बघा. GD 8 दिला आहे. यात हा 12 मल्टिप्लाय बाय 12 होईल आणि हा इकडे येताना डिवाइड होईल 8 इक्वल टू EG.
जेवढे शक्य तेवढं कट करायचा प्रयत्न करायचा प्रॉडक्ट घेण्याच्या आधी. तर इथे प्रॉडक्टला एकदम लास्टला घ्यायचा असतो कॅल्क्युलेशन करत असताना, एक लॉजिक त्या ठिकाणी वापरायचं. तर इथे 4 3 12, 4 2 8, नंतर 2 6 12, 6 3 18, म्हणजेच तुम्हाला EG इज इक्वल टू मिळाला आहे 18. आणि इथे हे पहिल्याचं जे आन्सर येऊन गेलं आपलं EG इज इक्वल टू 8. आता नेक्स्ट सेकंड काढायचं असेल तर आता बघा, आता इथे विचारला FD, आणि FD जो आहे तो ह्या ट्रायंगलचा हायपोटेनिस आहे. बघा, या ट्रायंगलचा तो हायपोटेनिस असल्यामुळे इथे जो आहे तो ही साईड आपण हायपोटेनिस काढू शकतो बाय युझिंग पायथागोरस थेरम. आणि EF मध्ये सुद्धा बघा ही साईड विचारली तर इथे सुद्धा या ट्रायंगलचा तो हायपोटेनिस आहे. म्हणजे इथे या दोन साईड पण आपल्याकडे ऑलरेडी आहेत. म्हणून दोघी ठिकाणी आपल्याला पायथागोरस थेरम वापरायचा आहे. सुरुवातीला इन ट्रायंगल घेऊयात. DGF या ट्रायंगलमध्ये हा अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे. हीच कंडिशन आहे, फक्त पायथागोरस थेरम वापरायची. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, या थेरमनुसार काय होईल बघा, देअरफॉर हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजेच DF किंवा FD त्याला म्हणा, कारण FD आपल्याला विचारला. FD स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. FD या ठिकाणी विचारलेला आहे. GD जो आहे तो 8 स्क्वेअर प्लस GF जो आहे तो 12 स्क्वेअर. हा याचा 64, याचा 144. दोघांची सम केली तर 208 मिळत आहे. आणि याचे फॅक्टर्स पडतात. याला जर 4ने डिव्हाइड केलं तर 5 आणि इथे 2 येईल, म्हणजेच परत त्याला भाग जातो आहे 4चा. त्याचा अर्थ इथे हा 16 मल्टिप्लाय बाय 13 होईल बघा. आणि हा याचा जर स्क्वेअर रूट काढला तर FD इज इक्वल टू 4√13 असं येईल, कारण 16चा स्क्वेअर रूट निघत आहे टेकिंग स्क्वेअर रूट. यावरून आपल्याला FD मिळून गेला. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे लास्टवाला EF. इथे देखील हा ट्रायंगल जो आहे या ट्रायंगलचा तो हायपोटेनियस आहे. म्हणून FG इन ट्रायंगल FGE या ट्रायंगलमध्ये अँगल G जो आहे तो 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, या थेरमनुसार आपण म्हणू शकतो त्याचा हायपोटेनियसचा स्क्वेअर जो आहे म्हणजे EF स्क्वेअर इज इक्वल टू GE स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. GE म्हणजे आहे 18 त्याचा स्क्वेअर प्लस GF आहे 12 त्याचा स्क्वेअर, आणि त्यांची सम घ्यायची आहे. 18चा स्क्वेअर काय तो बघा, 18चा स्क्वेअर ऑफ 18 मल्टिप्लाय बाय 18, 6 8 1 6 14 18 4 324 आणि प्लस हा 144. या दोघांची सम काय ते 8 6 आणि हा 468. आता याचे पण आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील. आता याचे फॅक्टर्स काय पडतात बघा, 468 याचे फॅक्टर्स आपल्याला पाडायचे आहेत. आणि ते फॅक्टर्स मिळतात 36 मल्टिप्लाय बाय 13 36 मल्टिप्लाय बाय 13. आणि याचे फॅक्टर्स जे आहेत त्यानुसार स्क्वेअर रूट जर काढलं तर तुम्हाला मिळतं आहे हा 6√13. आणि हे याला काय केलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट. दोघी बाजूला स्क्वेअर रूट घेतलं आहे. तर आपल्या हवी असलेली जी साईड आहे EF ती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. क्वेश्चन नंबर 8, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड विड्थ इज 12 सेंटीमीटर. इझी क्वेश्चन आहे, यात फिगर दिलेली नाही आहे पण आपण ती ड्रॉ करू शकतो. तो रेक्टँगल आहे, याचा अर्थ त्याचा प्रत्येक अँगल जो आहे तो राईट अँगल असेल आणि अपोजिट साईड ह्या इक्वल असतात. आपल्याला रेक्टँगलची प्रॉपर्टी माहिती आहे. समजा हा ABCD ट्रायंगल आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी लेंथ त्याने दिली आहे 35 सेंटीमीटर आणि विड्थ दिलेली आहे 12 आणि डायगोनल फाइंड करायला लावलेला आहे. आता इथे राईट अँगल ट्रायंगल बनला आहे. डायरेक्ट पायथागोरस थेरम वापरलं की आपल्याला त्याचा आन्सर मिळतं आहे. तर सुरुवातीला आपण काय करूयात, याला लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बी अ रेक्टँगल, त्याला रेक्टँगल मानूयात. अँड AC इज अ डायगोनल विथ, त्याच्या साईड्स जे आता आपण जस्ट पाहिलं आहे, लेंथ दिलेली आहे 35 अँड ब्रीथ म्हणजेच AB या ठिकाणी आहे ब्रीथ दिलेली आहे 12.
सेंटीमीटर. आपल्याला दोघी व्हॅल्यूज येऊन गेलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. तर आपण हा राईट अँगल ट्रायंगल जो बनलेला दिसतोय ABC, इन ट्रायंगल ABC अँगल B 90 डिग्री जर आहे तर आपण पायथागोरस थेरम या ठिकाणी अप्लाय करू शकतो. जर आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड दिल्या असतील तर तिसरी साईड आपण पायथागोरस थेरमने काढू शकतो. म्हणून बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB आपल्याकडे 12 आहे, 12 स्क्वेअर प्लस BC 35 आहे, 35 स्क्वेअर, 12 स्क्वेअर 144, 35चा स्क्वेअर 25 आणि हा 12, 3 चौक 12. शॉर्टकट टिकने काढलं. इथे 5 + 4 हा 5 + 4 9, 2 + 4 6, 1 + 2 3 आणि हा 1 1369 AC स्क्वेअर. हा देखील शॉर्टकट टिकने जर याचं स्क्वेअर रूट काढलं तर 37 येईल. सो AC इज इक्वल टू 37 बाय टेकिंग स्क्वेअर रूट 37 सेंटीमीटर, टेकिंग स्क्वेअर रूट. सो डायगोनल इज 37 सेंटीमीटर. डायगोनलची लेंथ आपल्याला मिळून जाते. पुढे बघा क्वेश्चन नंबर 9. इन फिगर M इज मिड पॉईंट ऑफ QR. या फिगरमध्ये M जो आहे तो QRचा मिड पॉईंट दिलेला आहे. PRQ इज इक्वल टू म्हणजे R तुम्हाला 90 डिग्री दिलेला आहे अँड प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर असं विचारलेलं आहे. आता इथे तुम्ही जर ऑब्झर्व करत असणार तर स्क्वेअर दिसतोय प्रत्येकाचा, म्हणजे या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम जर अप्लाय केला तर आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये त्याचे रिलेशन्स मिळून जातील. मग आपण सुरुवातीला काय करूयात, इन ट्रायंगल एक एक ट्रायंगल घेऊयात. इन ट्रायंगल संपूर्ण मोठा PRQ, या ट्रायंगलमध्ये R हा 90 डिग्री आहे. सो बाय पायथागोरस थेरम, या थेरमनुसार पायथागोरस थेरम शॉर्टकटमध्ये लिहितोय. तिथे काय येईल, हा हायपोटेन्यूस इकडे PQ आहे. सो PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर या ठिकाणी हे आपल्या कामी येईल फर्स्ट. नंतर ट्रायंगल चेंज करा. इन ट्रायंगल, आता हा इकडचा ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल PRM, याच्यामध्ये सुद्धा R जो आहे तो 90 डिग्री आहे. सो बाय पायथागोरस थेरम अगेन, यात आता आपण हायपोटेन्यूस PM येईल तर PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. से दिस इज सेकंड. आता याच्यात आपण थोडा विचार करूयात. आता यांनी काय केलंय बघा, आता आपल्याला PM मध्ये आन्सर आहे का, तर PM मध्ये आहे आन्सर. PR आहे, फक्त RM नाहीये. मग RMचं कन्व्हर्शन आपल्याला PQ मध्ये करावं लागणार. QR मध्ये, QR पण नाहीये आन्सरमध्ये. QR म्हणजे आपल्याला डायरेक्टली त्याचं वेगळ्याच फॉर्ममध्ये त्याला आणावं लागणार आहे. आपल्याला आन्सर सगळं PR, PM आणि PQ या तिघी साईडच्या संदर्भात आन्सर दिसते. म्हणजे RQ आपल्याला नको आहे, RM नको आहे, MQ नको आहे. तर मग अशा वेळेला काय करा, जे दिलेलं आहे याच्यात जो आहे ना त्याला हात लावायचा नाही. PM आपल्याला लागतोय. PR स्क्वेअरमध्ये PR पण आपल्याला लागतोय, तो पण असाच राहू द्या. परंतु RM स्क्वेअर जो आहे, RM जो दिसतोय, RM म्हणजे इथे म्हटलं त्यांनी हा हाफ येईल RQच्या. आता तो RQच्या हाफ का येईल, कारण दिलंय त्यांनी बघा, M इज मिड पॉइंट ऑफ QR. तो QRचा जर मिड पॉईंट आहे म्हणजे RQचा जर मिड पॉईंट आहे तर या ठिकाणी आपण त्याला 1/2 RQ म्हणू शकतो RMला. त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे इथे काय मग PR स्क्वेअर प्लस 1/4 RQ होईल. RQ स्क्वेअर हा 4 इकडे येताना मल्टिप्लाय होईल किंवा दोघे साईडला 4 ने मल्टिप्लाय करा. तर हा 4M स्क्वेअर इक्वल टू 4 PR स्क्वेअर इक्वल टू RQ स्क्वेअर होईल. इक्वल टू नाही प्लस. काय केलं आपण, मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय 4. आता बघा 4 PM स्क्वेअर येऊन गेला पण 4 PR नाही आहे, 3 PR आहे. म्हणजे याच्यातला एक काढून घ्यावा लागणार. म्हणजे मग 4 ऐवजी इथे 3 PR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. म्हणजे बरोबर. आता बघा हे हा पार्ट आणि हा पार्ट येऊन गेलाय. 4 PM स्क्वेअर येऊन गेलाय. 4 PM स्क्वेअर आहे आणि 3 PR आहे. आता राहिला विषय फक्त ह्या दोघींचा. हे दोघी नको आहेत, यांच्याऐवजी दुसरी टर्म आहे बघा, PQ आहे. आहे का इथे PQ बघा, फर्स्ट कडे बघा काय दिसतोय बघा. फर्स्ट PQ स्क्वेअर म्हणजे काय, PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. डायरेक्ट आपण ती फर्स्टची याच्यात ठेवली तर ते काय येईल 3 PR स्क्वेअर प्लस डायरेक्ट इथे येईल PQ स्क्वेअर फ्रॉम फर्स्ट. याला फ्रॉम फर्स्ट म्हणता येईल. आता हा ही टर्म इकडे पाठवा म्हणजेच 4 PM स्क्वेअर मायनस 3
पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर, आणि हे म्हणजेच पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. Walls of two buildings are on either side of a street are parallel to each other. दोन बिल्डिंग्स आहेत, दोन वॉल्स आहेत त्या बिल्डिंगच्या, एक या साईडला आहे आणि एक या साईडला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आर पॅरल टू इच अदर. लॅडर 5.8 मीटर लॉंग लॅडर आहे, एक सीडी इज प्लेस ऑन स्ट्रीट सच दॅट इट स्टॉप जस्ट रीच द विंडो ऑफ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. 4 मीटरच्या हाईटवरती एका बिल्डिंगच्या इथे या ठिकाणी विंडो आहे, समजा आपण तिला डब्ल्यू म्हणूयात तात्पुरत्या स्वरूपात. या ठिकाणी एक या प्रकारे ही स्ट्रीट आहे, हा दोघीही वॉलमधला रस्ता आहे असं आपण मानलं, आणि ह्या दोन वॉल आहेत आजूबाजूला, त्या दोघी एकमेकींना पॅरलल आहेत. या प्रकारे ऑफकोर्स तिथे ते राईट अँगल असणार आहेत. पुढे एक लॅडर अशी घेतली आहे, इट स्टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर ऑन द टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साईड. इकडची जी लॅडर आहे ती नंतर ज्या वेळेला तिकडच्या साईडला गेली तर ती इकडे जाताना इकडे अशी होते, त्याच जागेवरून त्याचा बेस एकाच जागेवरती आहे, आणि इकडे ही बिल्डिंग जी आहे ती 4.2, बघा ही 4 इथपर्यंत ही 4 दिलेली आहे, आणि ही हाईट जी आहे अदर बिल्डिंगची ती 4.2 मीटर दिलेली आहे, ही 4 आहे. समजा आता याला आपण ए बी सी डी आणि हा समजा ई मानूयात. आता ह्या दोन लॅडर आहेत, म्हणजे दोन म्हणजे ती एकच लॅडर आहे, फक्त तिला इकडनं इकडे टच केली आणि इकडे या जागेवरती विंडोज आहेत, आणि त्या विंडोजची जी हाईट आहे ती 4.2 इकडे दिली आहे आणि इकडे 4 मीटर दिलेली आहे. आणि आपल्याला ह्या लॅडरची पण लेंथ दिलेली आहे 5.8, लॅडर तीच आहे 5.8. अतिशय इझी झालं बघा आता क्वेश्चन. त्यांचं म्हणणं काय, आता फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट, हे अंतर आपल्याला काढायचं आहे. पायथागोरस थेरम वापरून ही लेंथ इकडनं निघून जाईल, इकडे पायथागोरस थेरम वापरून इकडनं ही लेंथ निघून जाईल, आणि दोघी लेंथची सम केली की आपल्याला स्ट्रीटची विड्थ मिळून जाणार आहे. तर सुरुवातीला लेट ए बी अँड सी डी बी द वॉल्स अप टू विंडोज, विंडोजपर्यंतच्या वॉल त्यांना मानूयात, अँड ए ई बी द लॅडर, एका बिल्डिंगच्या इकडे साईडला ज्या वेळेला असेल त्यावेळेला. सो दिस फॉर्म्स अ राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर इन ट्रायंगल ए बी ई अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच काय, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आपल्याकडे ए ई आहे 5.8 स्क्वेअर, ए बी आहे 4 स्क्वेअर प्लस बी आपल्याला फाइंड करायचा आहे बी स्क्वेअर. आता याला बी स्क्वेअर इज इक्वल टू 5.8चा स्क्वेअर जो आहे तो मी ऑलरेडी काढून ठेवला आहे, तो 33.64 आहे, आणि हा -16, इकडे त्यांना हा निगेटिव्ह होईल -16. या आधी काढून ठेवले कारण वेळेची बचत होईल, त्यामुळे तुम्ही तो प्रॉडक्ट घेऊ शकता. तर 33 - 64 केल्यावरती आपल्याला मिळतोय 17.64, आणि हा 17.64 जो आहे त्याचं पण स्क्वेअर रूट जे आहे ते मी आधीच काढून ठेवलं आहे. ते बाय तुम्ही शॉर्टकट ट्रिक आहे आपल्याकडे, ती आपल्या याच्यामध्ये याचा व्हिडिओ आहे स्पेशल, त्याच्यात बघून घ्यायचे त्याला कसं काढलं आहे. तर याचं स्क्वेअर रूट जे आहे ते 4.2 असं मिळणार आहे, म्हणजे 4.2 × 4.2 आहे हे, आणि स्क्वेअर रूट जर काढलं तर एकच 4.2 राहील, म्हणजेच तुम्हाला 4.2 मीटर ही बीची लेंथ मिळाली आहे. सेम वे ट्रायंगल चेंज करा. इन ट्रायंगल हा इकडचा ट्रायंगल घ्या आता, DCE अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. इथे पण आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम
या थेरमनुसार काय होईल बघा, हायपोटेनिसचा स्क्वेअर म्हणजेच डी स्क्वेअर इज इक्वल टू डी सी स्क्वेअर, या दोघी साईड त्यांच्या स्क्वेअरची सम, आणि हा ई सी स्क्वेअर एक्झॅक्टली सेम. डी जो आहे तो आपल्याकडे 5.8च आहे, त्याचा स्क्वेअर आपण ऑलरेडी काढून ठेवला आहे. डी सी आपल्याकडे दिला आहे 4.2 त्याचा स्क्वेअर, आणि ई सी जो आहे तो फाइंड करायचा आहे. आता इथे पण हा 4.2चा स्क्वेअर हा काय 1764. हां, लक्षात घ्या, एकचदा काढायची गरज असेल तो इथे आहेच, आणि हा पण आपल्याकडे ऑलरेडी आहे आता 33.64 इक्वल टू हा आपला स्क्वेअर येईल 17.64 प्लस ई सी स्क्वेअर. आणि जर आपल्याला ई सी स्क्वेअर काढायचं असेल तर याला या साईडला पाठवतो, निगेटिव्ह होईल म्हणजे मायनस होईल. 33.64 मायनस 17.64, आणि या प्रकारे आपल्याला यांचा सबस्ट्रॅक्शन जे ते 16 मिळेल, आणि 16चं स्क्वेअर रूट जे आहे ते निघतं, म्हणून ई सी इक्वल तुम्हाला 4 मिळणार. हां, या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतला आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. तसंच इथे पण टेकिंग स्क्वेअर रूट. आता दोघी लेंथ मिळून गेल्या, ई सी पण आणि बीई पण, आणि हे तिघी पॉईंट जे आहेत हे बघा, हा बी डॅश ई डॅश सी ही तिघी कोलिनियर आहेत, एकाच रेषेवरती आहेत. म्हणून आपल्याला जर पूर्ण बी सी मिळवायचं असेल तर कसा मिळेल, बीई प्लस ई सी. म्हणजेच मग हा बीई आपला काढला आहे आपण 4.2, आणि हा काढला 4, सो दिस इज 8.2 मीटर. फायनली द विड्थ जी आहे, विड्थ ऑफ स्ट्रीट इज 8.2 मीटर, हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी आपलं प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. आणि याच्यातले जे आपण सुरुवातीचा टॉपिक पाहिला आहे त्या टॉपिकवर सगळे आधारित 2.1 होता, आणि सोबतच आपण लास्ट इयरला शिकलेले काही कन्सेप्ट होते, 30, 60, 90 डिग्री थेरम आणि 45, 90 डिग्री थेरम. तर या काही बाकीच्या पूर्वज्ञान लास्ट इयरचं शिकलेलं आणि आताचं याच्यावर आधारित 2.1 हे कंप्लीट झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. बेस्ट ऑफ लक.